अकोल्यामध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्येच कुस्ती रंगली आहे। शिंदेंच्या शिवसेनेविरोधात भाजपच्या जयकुमार गोरेंनी स्वतंत्रपणे पॅनल उभं केलंय आणि या पॅनलमध्ये भाजपचं शेकाप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र आली आहे आणि त्यावरूनच शिंदेंच्या शिवसेनेचे शहाजी बापू पाटील यांनी विधानसभा निवडणुकीचा दाखला देत भाजपच्या विरोधात टीकेची झोड उठवली आहे। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत झालेल्या सभेमध्ये शहाजी बापूंनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधलाय। भाजपानं माझं कंबरड मोडलं हे मला विधानसभा निवडणुकी आधीच माहिती होतं, तरीही मी टीका केली नाही, शांत राहिलो असं शहाजी बापू म्हणाले। त्यासोबतच त्यांनी विरोधातील पॅनलवरही निशाणा साधलाय। त्यानंतर शिंदेंनीही शहाजी बापूंबाबत विधान केले। शहाजी बापूंना मित्रांनी धोका दिला, पण मी त्यांच्या पाठीशी आहे असं शिंदे म्हणाले। निवडणुकीआधी मला माहिती होतं भाजपनं माझं कपाट बोललेलं आहे, पण मी शांत राहिलो, काय बोललो नाही। एवढा प्रामाणिकपणा भाजपशी माझा असताना कशासाठी मला निवडणुकीची भीती नाही, लढणार आहे एवढं मी खात्रीने सांगतो। पैशावर सांगोला तालुका विकत घेऊ नका, तुमचा घनघोर अपमान होईल। पेटवून उठलं तर सरळ काय कुणाला जावं दबकवत आहे, मला दबकवत आहे। महाराष्ट्र मला घाबरतो आणि कुठली काही माकडं आले ती मला दबकवते। जीवाशी खेळण्याचं काम बापूंनी लोकसभेच्या निवडणुकीत केलं आणि महायुतीच्या उमेदवाराला इथून 15,000चं लीड दिला ना तुम्ही, 15,000चा लीड दिला। असं बापू आहे, म्हणजे आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं। तुमचा कार्यक्रम केला असं त्यांना वाटत असेल, पण तुमच्या मागं हा एकनाथ शिंदे उभा आहे आणि बापूकडे श्रद्धा सबुरी आहे आणि बापू हा लोकांमधला आहे। बापू हळवा है, सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।